महिन्यापूर्वी आम्ही ही मोहीम हातात घेतली होती, वेळेवर नाही झाली. मग कलाकारांसाठी आवाहन केलं. कलाकारांनी ऑनलाईन माहिती भरून द्यावं. मुलींनी सांगितल्याप्रमाणे ती माहिती वैयक्तिक आणि सामूहिकरित्या त्यांची कला आहे, संस्कृती आहे, त्याचं सादरीकरण करण्यासाठी कोणाला संधी दिल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प घेऊन ऑनलाईन त्यांना आम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी दिली. आणि त्यांचे सूत्रधार जे आहे आमचे वीरेंद्रजी चंपानेरकरजी आहे, यांच्या माध्यमातून 40,000 कलाकारांनी नोंदणी केली. जर चंपानेरकरजी, वीरेंद्रजी तुम्ही जे हा पुढाकार घेतला नसता तर मलाही म्हटलं असतं की उईके तुम्ही विदर्भातलेच असल्यामुळे तिथल्याच लोकांना प्राधान्य देता, त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या आज समोर बसलेले माझे जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा संधी मिळाली. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नव्हता केला, वैयक्तिक आणि सामूहिक. मग सोबतच थांबलो नाही आम्ही. विभाग, जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीयवर आमची निवड केली. त्यामुळे जी वास्तविकता आहे ती वास्तविकता समोर आली पाहिजे हा संकल्प करून आम्ही काम करण्याचे प्रयत्न केले. अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं. उपस्थित माझे सर्व कलाकार आणि प्रामाणिकपणे जे पत्रकार बांधव आहे त्या पत्रकार बांधवांना एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून, तुमच्या लोकप्रिय वृत्तपत्रातून कलाकारांशी संवाद हा आजपर्यंत विषय झाला नाही. कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे, कलाकारांचा आदर झाला पाहिजे. ग्रामीण भागातला शेवटच्या गावातला व्यक्ती जो आहे, आदिवासी समाजाची गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जपण्याचं जो काम करतो, आमचं देव, आमचं दैवत आणि अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी काम करत असल्यामुळे त्यांनी मला मनापासून बिरसा कला संगम जे आहे त्यांच्याकडे जबाबदारी दिली. कारण आदिवासी विभागामध्ये कलाकारांचा आले, बोलले, भाषण दिले, निघून गेले असा प्रकार होता नाही, होता कामा नये. त्याला जे जे साहित्य लागते, जी वेशभूषा लागते, न्यूक्लिअर चोरायला देण्यापेक्षा आपल्या माणसाला द्या का करायचं. चोरायला आमच्याची दुसऱ्याला देण्यापेक्षा माझ्या बालवाला दिलं आणि एखादी माझ्यावर तक्रार झाली तर चालते, परंतु या बाजून कलाकारांना दिली पाहिजे अशा प्रकारची मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तात्काळ त्याची कारवाई करावं अशी अपेक्षा करतो. आता एकच संकल्प आहे वीरेंद्रजी, कारण आमची जी बोली भाषा आहे, बऱ्याच अडचणी बोली भाषेवर येतो. महाराष्ट्रामध्ये 7 बोली भाषा आहे आणि बोली भाषेमध्ये आमच्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे. बोली भाषेमध्ये आमची असलेली कला लिहिल्या गेली पाहिजे. बोली आज जे कलाकारांचं कलाकारांमध्ये जिवंत आहे आणि कलाकार गेल्यानंतर आमची कशी संस्कृती जिवंत राहील. त्यामुळे लेखी स्वरूपात झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये टीआरटीच्या माध्यमातून, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमच्या असलेल्या जे जाती आदिवासी समाजाच्या महाराष्ट्रातल्या त्यांची जी असलेली भाषा, त्यांची असलेली संस्कृती लेखी स्वरूपात एक संग्रहालयामध्ये जपून ठेवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मला संकल्प आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या पोरांना त्यांच्या भाषेमध्ये पुस्तकं कसे उपलब्ध होईल, येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण कसं मिळेल. कारण नवीन शैक्षणिक धोरण येऊन राहिलं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कशी काय करता येईल, त्यांना भाषा अभ्यास कसा करता येईल यासाठी 100% मी तुमचा भाऊ म्हणून, तुमचा पालक म्हणून, तुमचा सेवक म्हणून 100% प्रयत्न करेन. याच्यात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. कारण अभ्यासक्रमात सुद्धा अभ्यासक्रमाच्या बाबत मी याशाही म्हणणार नाही, कारण मला त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, संशोधन करावं लागेल, चर्चा करावं लागेल. परंतु भाषेत जे शिकायला पाहिजे ते 100% करेल. कारण जोपर्यंत भाषेमध्ये विषय येणार नाही तोपर्यंत आपल्या पोराला एक आत्मविश्वास निर्माण होणार नाही. त्यामुळे निश्चितच मनापासून शुभेच्छा देतो.